एका बाजूने आमचे देवेंद्रजी ऊर्जा विषयामध्ये काही टप्पे ठरवत आहेत. पहिल्यांदा महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रामध्ये, इलेक्ट्रिसिटी क्षेत्रामध्ये सरकारने 10% रेट कमी केली. पहिल्यांदा झालं असं. आणि 5 वर्षात ते 26% कमी करायचं. कसं शक्य झालं? तर मोदीजींनी सोलरवर इतका कॉन्सन्ट्रेशन केलं आहे. मग आपली पाण्यापासून निर्माण होणारी वीज, कोळशापासून होणारी निर्माण वीज आपल्याला 8 रुपये पर युनिट पडते. सोलरची 2.5 रुपयाला पडायला लागली, 2.5 रुपयाला पडायला लागली. मग आपण शेतकऱ्यांना स्वस्त द्यायला लागलो, आम्हाला स्वस्त द्यायला लागलो, इंडस्ट्रीला स्वस्त द्यायला लागलो. त्यांचं टार्गेट असं आहे की त्यांचं आणि मोदीजींचं 2047 पर्यंत इलेक्ट्रिसिटीचे पैसेच कशाला घ्यायचे. तुमच्या घरावरच एक सोलर लावला, जे आता 3 कोटी लोकांनी लावला, त्याला मोठ्या प्रमाणाचं पॅकेज आलं. तुमच्या घरात एक सोलर लावलाय, तुमच्या घराचं तर बिल येणारच नाही. एक्सेस बिल तुम्हाला तुमच्या MICBला शिफ्ट करता येईल. त्यातून दर महिन्याला तुम्हाला उलट वीज कंपन्या पैसे द्यायला लागतील. आता ह्या दिशेने समजा त्यांचं चाललेलं आहे.